नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। AI ने तयार केलेले फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओवर आजपासून AI जनरेटेड लेबल लावणे अनिवार्य होणार आहे। सोशल मीडिया कंपन्यांना आपत्तीजनक कंटेंट 3 तासात हटवावे लागेल। केंद्र सरकारने 20 फेब्रुवारी 2026 पासून कडक नियम लागू केले आहेत। यांचा उद्देश इंटरनेट सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवणे आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या नागपूर आगमनावर मुख्य रेल्वे स्टेशनवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले, जिथे भाविकांची मोठी गर्दी उमटली आणि रेल्वे परिसरात जय श्री रामच्या घोषणांना प्रतिसाद मिळाला। 19 व 20 फेब्रुवारी रोजी कामठी येथील नेरलामध्ये त्यांच्या संस्थेकडून आयोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, ज्यात लाखो भाविक सहभागी झाले। या कार्यक्रमात 1,54,343 लोकांच्या घर परतीची माहिती जगद्गुरू यांनी दिली आणि जियादवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। मेळाव्यात भाविकांच्या ये-जा, बैठक मंडप व इतर प्राथमिक सुविधा उत्तमरित्या उपलब्ध करून दिल्या आल्या। तसेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगण्याची संधी द्या हा संदेश देत आध्यात्मिक आणि मानवीय एकतेवर भर दिला गेला। दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या न्यायालयीन हिरासतीला झालेल्या मृत्यू प्रकरणात माजी भाजप नेते कुलदीप सिंह सेंगर आणि इतर दोषींना नोटीस जारी करून उत्तर देण्यास सांगितले आहे। पीडितेने याचिका दाखल करून दोषींवर दिलेल्या 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा फाशीमध्ये बदलण्याची मागणी केली आहे। प्रकरणातील पुढील सुनावणी 2 मार्चला ठरवण्यात आली आहे। न्यायमूर्ती नवीन सावला आणि न्यायमूर्ती रविंदर डुडेजा यांच्या पॅनलने पीडितेच्या त्या अर्जावरही नोटीस जारी केली, ज्यामध्ये ट्रायल कोर्टच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यास झालेल्या 1940 पेक्षा अधिक दिवसांच्या उशिराची माफी मागण्यात आली होती। न्यायालयाने स्पष्ट केले की आधी अपील स्वीकार्यतावर निर्णय घेण्यात येईल। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर रंजना नागपूरकर पुढे आल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यांच्या म्हणण्यानुसार पतीची नोकरी पुन्हा मिळवण्यासाठी 17 लाख रुपयांची मागणी झाली होती, जी त्यांनी परली जाऊन दिली, तरीही काम झाले नाही। नंतर पतीच्या मृत्यूनंतर पैसे परत मागितले असता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मारण्याची धमकी दिली गेली। त्यावेळी धनंजय मुंडे आणि त्यांचे समर्थक निखिल फड, कैलास फड मुंडे यांच्या घरी उपस्थित होते। पुढे नागपूरकर यांनी आरोप केला की मुंडे यांच्या समोरच त्यांच्या गड्यावर पिस्तॉल ठेवून पुन्हा आलेस तर गाडून टाकू, कोणालाही कळणार नाही असे म्हटले गेले। नागपूरकर यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात हलचल उडाली आहे। तरीही अद्याप या प्रकरणात अधिकृत तक्रार किंवा पोलीस तपासाबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही आणि आरोपांची सत्यता निष्पक्ष चौकशीनंतरच ठरवली जाईल। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातमी आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।